नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान हे मंजूर झालेले आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरित होणार ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हा निधी कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आणि हेक्टरी त्याची रक्कम किती असणार ते सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला बघूया व्हिडिओ। नमस्कार, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आणि दिलासादायक मोठी बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत। आता 35 जिल्ह्यांमधील तब्बल 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी 7,337 कोटी 89 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते बघा। शेतकरी मित्रांनो, एकूण मंजूर रक्कम आहे 7,337 कोटी 89 लाख रुपये। एकूण लाभार्थी शेतकरी आहे 93,94,838 शेतकरी। भरपाईचा दर आहे 8,500 प्रति हेक्टर। आता पुढील मदत म्हणजे रब्बी हंगामाची मदत ही प्रति हेक्टरी 10,000 स्वतंत्रपणे वाटप करण्यात येईल। आता ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक टॉपचे जिल्हे म्हणजे कोणाला जास्त मदत मिळाली कोणत्या जिल्ह्यांना ते बघूया। शेतकरी मित्रांनो, तक्त्यामध्ये आपल्याला दिसत आहे अहिल्यानगर जिल्हा, त्यामध्ये शेतकरी आहे 8,27,282 शेतकरी। एकूण निधी वितरण करण्यात येणार आहे 847.12 कोटी एवढा। त्यानंतर सोलापूरमध्ये शेतकरी आहे 7,37,702 शेतकरी। इथं 832.15 कोटी निधी मंजूर झालेला आहे। आता बीडमध्ये 9,21,446 शेतकरी आहेत। त्यानंतर 634.74 कोटी एवढा निधी तिथे मंजूर करण्यात आला। नांदेडमध्ये 8,57,580 शेतकरी आहेत। 582 कोटी एवढा निधी तिथे वितरण होणार। बुलढाण्यामध्ये 6,03,93 शेतकरी आणि 488.94 कोटी एवढा निधी तिथे वितरण होणार। धाराशिवमध्ये 6,40,552 शेतकरी आहेत आणि 483.27 कोटी एवढा निधी तिथे वितरण होणार। लातूरमध्ये आणि परभणीमध्ये तुम्हाला तक्त्यामध्ये दिसतच असेल शेतकरी मित्रांनो की शेतकरी किती पात्र आहेत आणि निधी किती वितरण होणार। त्यानंतर अमरावती नाशिकमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे दिसत असेल। त्यानंतर जळगाव, हिंगोली, यवतमाळ, त्यानंतर अकोला, वाशिम, वर्धा, त्यानंतर सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली जिल्हा, पालघर, धुळे, सातारा, त्यानंतर ठाणे, रायगड, गोंदिया, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांना काही या तिसऱ्या तक्त्यामध्ये तुम्हाला शेतकरी संख्या दिसत असेल आणि शेवटून निधी किती वितरण होणार आहे ते दिसत आहे। आणि शेवटचे 31 आणि 32 नंबरचा जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये माहिती उपलब्ध नाही शेतकऱ्यांची, पण तिथं निधी काही एवढा जास्त वितरित होणार नाही। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सल्ला काय आहे ते बघूया। ज्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नसेल त्यांनी आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तालुका कृषी कार्यालयात जाऊन लाभार्थी यादी तपासणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, आता बँक खात्याची स्थिती, पैसे थेट बँक खात्यात जमा केले जात असल्याने तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आणि सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह असल्याची खात्री करून घ्या शेतकरी मित्रांनो। त्यानंतर वाढीव नुकसान भरपाई आणि रब्बी हंगामासाठी अनुदान लवकरच स्वतंत्र टप्प्यात वितरित होणार। म्हणजे रब्बी अनुदानाचं जे आता पहिल्या टप्प्यात अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलं ते आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे शेतकरी मित्रांनो। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।